मित्रांनो, सध्या जपानमधल्या एका माकडाच्या पिलाची ही कहाणी जगभरात व्हायरल होत आहे. जन्मानंतर अवघ्या काही दिवसातच याची आई याच्यापासून दुरावली. एकटं पडलेलं हे पिल्लू जेव्हा इतर मायेची याचना करायला गेलं तेव्हा स्वतःच्या जातीच्या लोकांनी त्याला झिडकारलं. कधी कधी निसर्गाचे खेळ पाहून असं वाटतं की नशिबाचे तडाखे फक्त माणसांनाच नाही तर या अबोल जीवांनाही तितकेच सोसावे लागतात. ज्या वयात आईच्या कुशीत ऊब मिळायला हवी होती, ज्या वयात आईच्या पाठीवर बसून झाडाझुडपात बागडायला हवं होतं, त्या वयात हे पिल्लू एका निर्जीव खेळण्याला आपली आई समजून बिलगलंय. ते खेळणं बोलत नाही, ते खेळणं त्याला कुरवाडत नाही, पण या माकडाच्या पिल्लासाठी ते खेळणंच आता त्याचा भाऊ, मित्र आणि संपूर्ण संसार झालाय. दुर्दैव बघा, रक्ताची नाती जेव्हा पाठ फिरवतात तेव्हा एका निर्जीव वस्तूकडे मायेची याचना करण्याची वेळ येते. आजूबाजूला स्वतःची जात असूनही कुणी त्याला जवळ घेत नाहीये. तो टेडी बियर कदाचित कापसाचा असेल, पण या पिल्लासाठी तोच एकमेव आधार आहे जो त्याला परक मानत नाही. हे दृश्य पाहून काळजात धस्स होतं. पण मित्रांनो, ही कहाणी आपल्याला एक खूप मोठं सत्य सांगून जाते. तुमच्याकडे कितीही पैसा असू द्या, आलिशान गाड्या किंवा मोठे फ्लॅट्स असू द्या, पण जर तुमच्याकडे तुमचा हक्काचा माणूस, त्याचं प्रेम आणि आधार नसेल तर हे सगळं शून्य आहे. एक कटू सत्य सांगू, बाजारात सगळं विकत मिळेल हो, पण आई नावाचं दैवत कुठल्याच दुकानात मिळत नाही. आईची माया आणि तिचा आधार ही जगातील एकमेव अशी गोष्ट आहे ज्याची उणीव साक्षात परमेश्वरही भरून काढू शकत नाही. मित्रांनो, जर आज तुमची आई तुमच्यासोबत असेल तर नशीबवान समजा. तिची कदर करा, तिला जपा, कारण या जगात अशी लाखो माणसं आहेत ज्यांच्याकडे गडगंज संपत्ती तर आहे, पण डोक्यावर मायेने हात फिरवणारी आई मात्र नाहीये. पैसा कमवाल हो, पण माणसं आणि त्यांच्यातली माया गमावू नका, कारण शेवटच्या श्वासाला सोबत पैसा नाही तर तुमच्या माणसांची ओढच कामाला येते. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.